इन्फॉर्मेशन या चॅनलमध्ये आज मी तुम्हाला मुंबई रेग्युलेशन कायदा 1827च्या कलम 2 प्रमाणे वारस प्रमाणपत्राचा अर्ज कसा केला जातो व त्याबद्दलची सर्व माहिती मी तुम्हाला आज आपल्या चॅनलमध्ये सांगणार आहे। तरी मित्रांनो, कायद्याबद्दलच्या सर्व घडामोडी व कायद्याबद्दलच्या सर्व प्रकारची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे। तर सर्वप्रथम जो कोणी व्यक्ती मयत आहे, समजा मेलेला आहे किंवा मृत्युमुखी झालेला आहे, अशा व्यक्तीचं ग्रामपंचायत कार्यालयामध्ये 21 दिवसाच्या आत मृत्यूची नोंद करणे आवश्यक असते व तिथून पुढे आपल्याला ती ग्रामपंचायत मृत्यू प्रमाणपत्र देते। मृत्यू प्रमाणपत्र दिल्यानंतर आपल्याला सर्व वारसांचे आधार कार्ड, त्यांचे एक फोटो व जो व्यक्ती मृत्यू झालेला आहे त्याचं मृत्यू प्रमाणपत्र घेऊन एका वकिलामार्फत आपल्याला कोर्टामध्ये वारस प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज करावा लागतो। तो अर्ज मुंबई रेग्युलेशन कायदा 1827च्या कलम 2 प्रमाणे कनिष्ठ किंवा वरिष्ठ दिवाणी न्यायालयात तो अर्ज केला जाऊ शकतो। वकिलामार्फत तुम्ही तो अर्ज करू शकतात। सर्व डॉक्युमेंट्सची पूर्तता केल्यानंतर तो अर्ज कोर्टामध्ये दाखल केला जातो व त्यानंतर कोर्ट एक जाहीर प्रकटन तयार करतं। या जाहीर प्रकटनाच्या मार्फत कोर्ट एका न्यूजपेपरमध्ये ते जाहीर प्रकटन प्रकाशित करतो व 1 महिन्याच्या आत जो कोणी इतर काही वारस असतील किंवा हे जो व्यक्ती मयत झालेला आहे त्याचा कोणी इतर कायदेशीर वारस राहिला असेल किंवा लपवला गेला आहे, त्याला 1 महिन्याचा कालावधी त्या जाहीर प्रकटनाच्या मार्फत कोर्टाकडून दिला जातो। 1 महिन्याच्या आत त्या व्यक्तीनं त्यामध्ये आक्षेप नोंदवावा व मी त्यांचा वारस आहे असं कोर्टाच्या निदर्शनास आणून द्यावे। 1 महिन्याच्या आत तो व्यक्ती जर कोर्टामध्ये नाही आला तर कोर्ट काही डॉक्युमेंट, लिगल डॉक्युमेंट व काही शपथपत्र वगैरे त्या वारसाकडून घेऊन त्यांना ते वारस प्रमाणपत्र दिलं जातं। त्यांना त्या मृत्यू झालेल्या व्यक्तीचे कायदेशीर वारस म्हणून कोर्ट त्यांना एक हेडशिप सर्टिफिकेट, ज्याला आपण वारस प्रमाणपत्र असे म्हणतो। तर अशा प्रकारे आपल्या लिगल इन्फॉर्मेशन या चॅनलमध्ये आपण आज कलम 1827 मुंबई रेग्युलेशन कायदा 1827चे कलम 2 प्रमाणे वारस प्रमाणपत्रासाठी कशा प्रकारे अर्ज केला जातो व त्यासाठी कोणत्या कागदपत्राची आवश्यकता आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं आहे। तसेच असं नवीन कायद्याची माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा। धन्यवाद।